नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत B.Ed अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. यामध्ये EDU 425 समावेशी शिक्षण या पुस्तकाचे आपण वाचन करणार आहोत. घटक 4 समावेशी शाळेतील शिक्षक अनुक्रमणिका. उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन. यामध्ये एकूण 8 उपघटक आहेत. समावेशी शाळेतील शिक्षकांचे अध्यापन विषयक तत्वज्ञान, समावेशी शाळेतील शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये, समावेशी शाळेतील विविध विषयांचे अध्यापन, समावेशित वर्गातील अध्यापन पद्धती, समावेशित वर्ग अध्यापन तंत्रे, वर्ग जडणघडणीत शिक्षकाची भूमिका, शिक्षक प्रशिक्षण, विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन. यामध्ये पण 3 उपघटक आहेत. शिक्षकांची भूमिका, मुख्याध्यापक व शाळेची भूमिका, पालकांची भूमिका. सारांश. पारिभाषिक शब्द अधिक वाचनासाठी पुस्तके. उद्दिष्टे. हा घटक अभ्यासल्यानंतर आपणास पुढील गोष्टी सांगता येतील. समावेशी शिक्षकांचे अध्यापन विषयक तत्वज्ञान सांगता येईल. समावेशी शाळेतील शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये सांगता येतील. समावेशी शाळेतील विविध विषयांचे अध्यापन करता येईल. समावेशित वर्गातील अध्यापनासाठी विविध पद्धतींचा वापर करता येईल. समावेशित वर्गातील विविध अध्यापनाची तंत्रे वापरता येतील. समावेशित जडणघडणीत शिक्षकाची भूमिका स्पष्ट करता येईल. समावेशी शिक्षणासाठी शिक्षक प्रशिक्षणाची गरज सांगता येईल. विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे समुपदेशन व मार्गदर्शन व समुपदेशन करता येईल. प्रास्ताविक. शिक्षणाची यशस्वीता ही त्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांवर अवलंबून असते. समावेशक शाळेमध्ये अध्यापन करणे शिक्षकांसाठी आव्हान असते. समावेशक शाळेतील शिक्षकांचा विशेष गरजा असणाऱ्या बालकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. या शिक्षकांनी वर्ग अध्यापन करताना विविध अध्यापन पद्धती, तंत्रे यांचा वापर केला पाहिजे. पाठाचे विषय विवेचन. त्यातील घटक 1 समावेशी शाळेतील शिक्षकांचे अध्यापन विषयक तत्वज्ञान. प्रत्येक कार्यासाठी तात्विक पार्श्वभूमी असते. अध्यापन शास्त्रालय अशीच तात्विक बैठक आहे. समावेशी वर्गामध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकालाही आपले अध्यापन विषयक तत्वज्ञान निश्चितच करावे लागेल. हे तत्वज्ञान पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. 1. सकारात्मक वातावरण निर्मिती. शिक्षकाचा आपल्या व्यावसायिक विषयक सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. शिक्षकच जर म्हणत असतील शिकून काय उपयोग, तर ते आपल्या अध्यापनातही हवा तितका रस घेऊ शकत नाहीत व त्याचा नकारात्मक परिणाम बालकांच्या अध्ययनावर होतो. शिक्षकाने स्वतः सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा. त्याबरोबर शालेय वातावरणही सकारात्मक करण्यासाठी प्रयत्नशील असावे. समावेशक शाळेमध्ये अध्यापन करताना शिक्षकाने आपले सहकारी शिक्षक कर्मचारी यांच्याशी सकारात्मक संवाद साधायला हवा. वर्गामध्ये अध्यापन करताना शिक्षकाने विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रेरणा दिली पाहिजे. वर्गातील वातावरण अध्ययनासाठी पोषक असायला हवे. विशेष गरजा असणाऱ्या बालकांना अशा वातावरणाची विशेष गरज असते. लवचिकतेचा स्वीकार. सध्याच्या शिक्षण प्रक्रिया ही केंद्रित आहे, म्हणजे विद्यार्थी केंद्रित आहे. प्रत्येक बालकाची अध्ययनाची क्षमता, गती, आवड ही वेगवेगळी असते. अशा वेळी एकाच प्रकारे अध्यापन करता येत नाही. समावेशित वर्गाचे गृहीतक आहे की या वर्गातील बालकांच्या गरजा व क्षमता यांमध्ये विविधता असते. अशा वैविध्यपूर्ण वर्गामध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकास लवचिक असावे लागते. उदाहरणार्थ, वर्गामध्ये एखादे बालक गतिमंद असेल तर शिक्षकाला आपल्या अध्यापनाची गती कमी करावी लागेल. त्याला सोपा स्वाध्याय द्यावा लागेल. प्रत्यक्ष वर्गामध्ये अध्यापन करताना पूर्वनियोजनानुसार गरजेनुसार बदल करावा लागेल. आंतरक्रियात्मक अवस्थेत बालकांच्या समस्या लक्षात घेऊन अध्ययन अनुभवात विविधता आणावी लागेल.
अध्यापनाचे मूल्यमापन. अध्यापन अधिक प्रभावी करावयाचे असेल तर त्यांच्या मूल्यमापनाचा विचार प्राधान्याने करावा लागेल. समावेशी शाळेतील शिक्षकाने आपल्या अध्यापनाचे मूल्यमापन सातत्याने करणे गरजेचे आहे. हे मूल्यमापन मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, विशेष शिक्षक यांच्याकडून करता येते. यांनी दिलेल्या सूचनेनुसार आपल्या अध्यापनात आवश्यक तो बदल करावा. स्वयंमूल्यमापनाचा वापरही अध्यापनात सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरतो. अध्यापनानंतर आपण दिलेल्या अध्ययन अनुभवांचा विद्यार्थ्यांना कितपत फायदा झाला याचा विचार करून पुढील अध्यापनात इष्ट तो बदल शिक्षक करू शकतात. निरंतर अध्ययनार्थी. शिक्षक हा नेहमीच विद्यार्थी असायला हवा. आपल्या बालकांना वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव देण्यासाठी नाविन्यपूर्ण बाबींचा वापर करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ संगणकाचा अध्यापनासाठी वापर. यामध्ये व्हिडिओ चित्रफिती, पॉवर पॉइंटचे प्रेझेंटेशन, पेंट इत्यादींचा वापर करता येईल. शिक्षकाला संगणकाचे ज्ञान नसेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत माहिती घेऊन आपले अध्यापन अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा. समावेशी शाळेत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसमोर असणारी वैविध्यपूर्ण बालके, त्यांची वैशिष्ट्ये, त्यानुसार अध्ययन अध्यापन कार्यनीतीचा वापर करावा लागतो. मानसशास्त्रीय नाविन्यपूर्ण संशोधनाचा उपयोग समावेशित वर्ग अध्यापनात करता येईल. यासाठी समावेशी शिक्षकाचा दृष्टिकोन निरंतर अध्ययनार्थींचा असावा. एकतानाथ प्रस्थापित करणे. एकतानता म्हणजे समावेशी शाळेतील शिक्षकाला वर्गात अध्यापन करताना एकता निर्माण करावी लागते. वर्गातील प्रत्येक बालक आपल्या अध्यापनात सहभागी होईल याचा विचार करावा लागतो. यासाठी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा विचार करून त्याचा संबंध अध्यापन घटकाशी जोडणे गरजेचे असते. शिक्षकाचा दृष्टिकोन बालकाला अध्ययन घटकाकडे आकर्षित करून तो घडविण्याचा असला पाहिजे, ज्यामुळे बालकाचे अध्ययन सुलभ होते व पर्यायाने अध्यापन परिणामकारक झालेले दिसून येते. घटक 2. समावेशी शाळेतील शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये. आधुनिक शिक्षण व्यवस्था ही बालक केंद्रित आहे. बालकाचा सर्वांगीण विकास व चारित्र्य संवर्धन करण्यासाठी शिक्षकाचे स्थान श्रेष्ठ ठरते. समावेशी शाळेतील शिक्षण हा विविध गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असायला हवा. समावेशी शाळेतील शिक्षकांची आवश्यक गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. 1. प्रभावी संवाद कौशल्य. 2. लवचिक. 3. सहनशीलता. 4. विनोदी वृत्ती. 5. उपक्रमशीलता. 6. संशोधन वृत्ती. 7. नियमितपणा. 8. सहानुभूती व समतोल वृत्ती. 9. समानता. 10. उत्साही. 11. सकारात्मकता. 1. त्यामधील पहिला मुद्दा आहे प्रभावी संवादन कौशल्य. समावेशित शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकास वर्गातील वैविध्यपूर्ण असणाऱ्या बालकांशी संवाद साधायचा असतो. ज्ञानेंद्रियांमध्ये दोष असलेल्या बालकांशी संवाद साधण्यासाठी विशेष कौशल्याची गरज असते. दृष्टीदोष, कर्णदोष, अध्ययन अक्षमता असलेल्या बालकांना अध्यापन करताना शिक्षकाला वैविध्यपूर्ण संवाद माध्यमांचा वापर करावा लागतो. याबरोबर पालक, लोकप्रतिनिधी, समाजातील प्रतिष्ठित लोक यांच्याशी संवाद साधून शाळेसाठी आवश्यक गरजांची पूर्तता करावी लागते. लवचिकता. समावेशित शाळेमध्ये अध्यापन करणारा शिक्षक हा लवचिक असावा लागतो. मात्र याचा अर्थ असा नव्हे की शालेय गुणवत्तेशी तडजोड करणे. ही लवचिकता विशेषतः वर्ग अध्यापनात वापरावी लागते. एखाद्या बालकाने मध्येच प्रश्न विचारला तर त्याच्या शंकेचे निरसन करणे, अध्ययन गती कमी करणाऱ्या बालकांना वेगळा अभ्यास देणे, विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेनुसार अध्यापनाची गती कमी जास्त करणे, अशा विविध बाबींसाठी शिक्षकांकडे कमालीची लवचिकता असावी लागते. सहनशीलता. समावेशित शाळेतील शिक्षक सहनशील वृत्तीचा असायला हवा. सहनशीलते म्हणजे लाचारी पत्करणे नव्हे. वर्गामध्ये असणाऱ्या विशेष बालकांच्या वर्तनात काही वेळा असंबद्धता असते. काही बालकांना वारंवार सांगूनही आकलन होत नाही. काही बालके अध्ययनाकडे दुर्लक्ष करून इतर कृती करतात. अशा वेळी या बालकांवर न रागावता त्यांना समजावून घेण्याची सहनशीलता आवश्यकता असते. काही बालके निरक्षर असतात. ते आपल्या पाल्याला शाळेत पाठवितात
पाठवित नाहीत. अशा वेळी त्यांना समजावण्यासाठी सहनशीलता वृत्ती उपयुक्त ठरते. लोकप्रतिनिधींची संवाद साधताना या सहनशील वृत्तीचा उपयोग होतो. विनोदी वृत्ती. समावेशित वर्गात अध्ययनास अनुकूल असे प्रसन्न वातावरण निर्माण करणे आवश्यक असते. विनोदी वृत्तीचा शिक्षकच असे वातावरण निर्माण करू शकतो. गंभीर प्रवृत्तीच्या शिक्षकाला विद्यार्थी कंटाळतात. शिक्षकाने विद्यार्थ्यांचा थकवा दूर करण्यासाठी व अवधान खेचून घेण्यासाठी वर्गामध्ये विनोद निर्मिती करावी. यामुळे मुलांना वर्गातील अध्ययनाबद्दल आवड निर्माण होईल. उपक्रमशीलता. समावेशित वर्ग अध्यापनात अनेक शैक्षणिक साधनांचा वापर करावा लागतो. ही सर्व साधने बाजारात फार महाग असतात व काही साधने विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन सहज निर्माण करता येतात. यासाठी विविध उपक्रम राबविता येतात. तक्ते तयार करणे, प्रतिकृती तयार करणे, चित्रे तयार करणे, शैक्षणिक साधनांची देखभाल व दुरुस्ती यासारखे उपक्रम राबविता येतील. याशिवाय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविणे, शैक्षणिक चित्रपट, माहितीपट दाखविणे, शैक्षणिक सहलींचे आयोजन करणे याप्रमाणे उपक्रम शाळेत आयोजित करता येतील. उपक्रमशीलतेसाठी काटेकोर नियोजन व त्यांची दक्षतापूर्वक अंमलबजावणी या गोष्टीची आवश्यकता असते. संशोधन वृत्ती. समावेशित शाळेतील शिक्षकासाठी संशोधन वृत्ती असणे आवश्यक आहे. आपण शिकवित असलेल्या विषयाचे परिणामकारक अध्यापन होण्यासाठी शिक्षकाला आपल्या अध्यापनात वारंवार बदल करावा लागतो. शिक्षकाने आपल्या बदललेल्या अध्यापन पद्धती, तंत्रे, त्यांच्या परिणामकारकतेचा शोध घेतला पाहिजे. त्यावरून काही निष्कर्ष काढले पाहिजे. त्यांचा पडताळा विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादन घेतला पाहिजे. याला संशोधन असे म्हणतात. विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या समस्या लक्षात घेऊन शिक्षक संशोधन प्रकल्प राबवू शकतात. नियमितपणा. शालेय विद्यार्थी हे अनुकरण प्रिय असतात. शिक्षकाचे दैनंदिन वर्तन हे आदर्श असायला हवे. शिक्षकाच्या दैनंदिन वर्तनात सातत्य असेल तर शिक्षक न बोलता नियमितपणे या गुणांचा संस्कार मुलांवर बिंबवू शकतात. समावेशित शाळेतील शिक्षकाने विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या आवश्यक गरजा, आरोग्य तपासणी नियमित करणे आवश्यक आहे. समावेशित शिक्षकांच्या अंगी नियमितपणा हा गुण असावा. समतोल वृत्ती. विद्यार्थ्यांबाबत सहानुभूती आणि त्यांना समजून घेणे हे यशस्वी अध्यापनासाठी गरजेचे आहे. शिक्षकांनी मुलांच्या अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन करणे गरजेचे असते. आपल्या वर्गातील मुलांच्या अडचणी जाणून घेणे आवश्यक असते. वर्गातील वैविध्यपूर्ण गरजा असणाऱ्या बालकांना अध्यापन करताना समतोल वृत्ती असणे गरजेचे असते. सर्व विद्यार्थ्यांचे अध्ययन होण्यासाठी आवश्यक असणारा समतोल आपल्या अध्यापनात शिक्षकाने ठेवणे गरजेचे असते. समानता. समावेशित शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांबाबत समानता वृत्ती दृष्टिकोन ठेवला पाहिजे. शाळेतील सर्व विद्यार्थी समान असून या सर्वांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे आपले कर्तव्य आहे, असा विचार शिक्षकाचा असावा. समावेशित शाळेमध्ये अक्षम असणारी बालके शिकत असतात. त्यांचा तिरस्कार न करता त्यांनाही सामान्य बालकांप्रमाणे वागणूक देणे गरजेचे असते. शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक बालकास समान अधिकार असून त्यांना समान न्याय वागणूक दिल्यास विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा न्यूनगंड दूर होण्यास मदत होते. उत्साही. समावेशित शाळेतील शिक्षकांकडे उत्साहीपणा हा गुण असायला हवा. या शिक्षकाला वर्गामध्ये विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. विशेष गरजा असणाऱ्या बालकांना अध्यापन करताना आपला उत्साह टिकवून ठेवावा लागतो. विशेष बौद्धिक अक्षमता असणाऱ्या बालकांना शिकविताना शिक्षकाला कंटाळा येतो. या बालकांना एकच वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने शिकविताना शिक्षकाने आपला उत्साह कमी होऊ देऊ नये, कारण याचा परिणाम वर्गातील सर्व मुलांच्या अध्ययनावर होतो. शिक्षकाने सातत्यपूर्ण प्रयत्न करून या विशेष गरजा असलेल्या बालकांना किमान अध्ययन पातळीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सकारात्मक वृत्ती. शिक्षकाने आपल्या व्यवसायामध्ये सकारात्मक वृत्ती जोपासली पाहिजे. वर्गामधील अक्षम बालकांच्या अध्ययनासाठी यांची आवश्यकता आहे. या बालकाच्या अक्षमतेमुळे ही मुले शिकू शकत नाही, त्यांना काही येणारच नाही, आपण वेळ वाया घालवतो असे विचार मनामध्ये येऊ शकतात. अशा वेळी शिक्षकाने सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यास येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची
ऊर्जा त्यांना मिळू शकते. आपल्या दृष्टिकोनावरच आपण करत असलेल्या कामाचे यशापयश अवलंबून असते. घटक 3. समावेशी शाळेतील विविध विषयांचे अध्यापन. समावेशी शाळेमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना अडचणी येत असतात. विषयानुसार अध्यापन करताना कोणते अध्ययन अनुभव द्यावेत याबाबत शिक्षकांचे संभ्रम निर्माण होतात. प्रत्येक विषयाचे अध्यापन करताना विशेष बालकांचा विचार करावा लागतो. यामध्ये समावेशी शाळेतील विविध विषयांचे अध्यापन भाषा, परिसर, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, कला व संगीत, शारीरिक शिक्षण यामधील भाषा हे मानवाचे अभिव्यक्तीचे साधन आहे. भाषेच्या माध्यमातून आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचविले जातात. समावेशी शाळेतील विशेष गरजा असणाऱ्या बालकांना किंवा मुलांना अध्ययन करताना काही समस्या निर्माण होतात. सामान्य शाळेमध्ये दिलेल्या पाठ्यपुस्तकांच्या आधारे कलनादोष असणाऱ्या बालकांना अध्ययन करताना अडचणी जाणवतात. या बालकांना भाषा अध्ययनासाठी अधिक वेळ लागतो. शिक्षक भाषेचे स्पष्टीकरण तोंडी देतात व या मुलांना ऐकण्याची समस्या असल्याने सर्व माहितीचे योग्य आकलन होत नाही. त्यामुळे ही मुले भाषेच्या लिखाणातही कमी पडतात. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांना भाषा अध्ययनात समस्या येतात, कारण ही मुले सामान्य पाठ्यपुस्तकाचे वाचन प्रभावीपणे करू शकत नाही. अशा वेळी शिक्षकांनी भाषा अध्यापन करताना पुढील कार्यपद्धतीचा वापर करावा. शिक्षकांनी भाषा अध्यापनासाठी व्हिडिओ, चित्रफित, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन यांचा वापर करावा. भाषा विषयाच्या आशयाचा संबंध दैनंदिन जीवनाशी घटकांशी जोडावा. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांना श्राव्य अध्ययन अनुभव द्यावेत. उदाहरणार्थ गाण्याची ध्वनी चित्रफित ऐकवावी. विविध पक्षी, प्राणी यांचे आवाज ऐकविणे. या आधारे विद्यार्थ्यांना वाक्य तयार करावयास सांगाविणे. चित्राचे शाब्दिक स्पष्टीकरण देणे. तोंडी उत्तरे देण्यासाठी प्रोत्साहित करणे. आवाजात उठावदार चित्र दाखविणे. गरम पाणी, थंड पाणी अशा संकल्पना आकलनासाठी प्रत्यक्ष अनुभूती देणे. दृष्टी दोष असणाऱ्या बालकांसाठी ब्रेल लिपीचा वापर करता यावा. कलनादोष असणाऱ्या बालकांना अध्यापन करताना दृक साहित्याचा वापर अधिक प्रमाणात करणे. संकल्पना स्पष्ट करताना दृक साधनांचा वापर करणे. उदाहरणार्थ वर खाली. संबोध स्पष्ट करताना वरील दिशेला जाणारा बाण, खालील दिशेला जाणारा बाण अशी चित्रे काढून या संकल्पना स्पष्ट कराव्यात. या बालकांना वाचण्याचा अध्ययन अनुभव द्यावा. त्यांना तोंडी व लेखी अभिव्यक्तीची संधी द्यावी. कर्णदोष असणाऱ्या बालकांसाठी चिन्हांची भाषा, ओठांची हालचाल यांचा वापर करावा. बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या मुलांना भाषा अध्ययनासाठी जादा वेळ देणे. पाठांतराच्या आधारे कविता शिकविणे. चित्रमय शब्दकोशाचा उपयोग करून नवीन शब्द शिकविणे. चित्रपटाचा वापर करणे. घटकाचे लहान भाग करून त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणे. छोट्या कृती देऊन त्यांच्यावर सरावाची संधी देणे. अशा प्रकारे अध्ययन अनुभव द्यावेत. परिसर अभ्यास. प्राथमिक स्तरावर परिसर अभ्यास हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाचे ज्ञान बालकाला व्हावे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. पर्यावरणातील घटकांचा अनुभव बालकांना दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष येत असतो, परंतु विशेष गरजा असणाऱ्या बालकांना पर्यावरणातील घटकांना प्रतिसाद देताना येतो. काही संकल्पना समजण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव द्यावे लागतात. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांना बर्फाचा स्पर्श करून अनुभव देता येईल. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांना ऋतुचक्र समजण्यासाठी बाष्पयुक्त पाणी, फ्रीजमधील पाणी, ढगांच्या आवाजाची ध्वनिफिती यांचा वापर करता येईल. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांना मूळ, पाने, फुले यांचा प्रत्यक्ष अनुभव देऊन स्पष्ट करता येईल. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांना प्राण्यांची माहिती समजण्यासाठी उठावदार चित्रे, आवाजाची ध्वनिफीत वापरावी. कर्णदोष असणाऱ्या बालकांना परिसर अभ्यास शिकवण्यासाठी प्रत्यक्ष परिसरात घेऊन जावे. येथील गोष्टी दाखवून अध्ययन अनुभव द्यावेत. उदाहरणार्थ झाड संकल्पना समजण्यासाठी त्याचा अनुभव देणे. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांना इतर ज्ञानेंद्रियांद्वारे परिसर अभ्यासाची संधी उपलब्ध करून द्यावी. या निरीक्षणाच्या नोंदी वहीमध्ये करावयास
सांगावे. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांना एखादे झाड, पक्षी यांच्यावर रेखनाचा प्रकल्प देता येईल. बौद्धिकदृष्ट्या अक्षम बालकांना गटामध्ये कृतीमध्ये सहभागी करून घेता येईल. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या घरांची चित्रे संग्रहित करणे. बौद्धिकदृष्ट्या अक्षम बालकांना प्रत्यक्ष अध्ययन अनुभव देण्याचा भर द्यावा. गणित विषय समावेशित शाळेत शिकणाऱ्या विशेष बालकांना गणितातील संकल्पना समजण्यात अडचणी येतात. गणितामधील सूत्रे, आकृत्या, चिन्हे यांचा वापर यासाठी स्मरण, तर्क याचा वापर केला जातो. गणित अध्ययनात अडचणी येणाऱ्या बालकांना पुढील बाबी करता येतील. गणितातील माहितीची आलेख, तक्ता इत्यादी स्वरूपात मांडणी करणे. भूमितीय विविध आकृत्यांच्या वस्तू तयार करणे. उदाहरणार्थ कागदी पुठ्ठ्याचा त्रिकोण, वर्तुळ, दंडगोल इत्यादी. गणित सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना क्षमतेनुसार अधिक वेळ देणे. संगणकाचा वापर स्वयंपतीने उदाहरणे सोडवण्यासाठी करता येईल. उदाहरणार्थ संगणक सहाय्यक अनुदेशन. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांना विविध वस्तूंचा वापर करून अध्ययन अनुभव देता येतील. उदाहरणार्थ बेरीज, वजाबाकी अशा क्रियांसाठी चेंडू, गोळ्या यांचा वापर करणे. चलन समजण्यासाठी प्रत्यक्ष नाणी, नोटांचा वापर करणे. अभिरूप खरेदी विक्रीचा स्टॉल उभारणे इत्यादी अनुभव देता येतील. कर्णदोष असणाऱ्या बालकांना प्रत्यक्ष अनुभव गणित अध्ययनासाठी उपयुक्त ठरतात. वरील अनुभवावरून चित्रांचा वापर करून अध्ययन अनुभव देता येतील. तक्त्यावर सूत्रे, पाढे काढून त्याचे पाठांतर करणे. शाब्दिक कोडी सोडवण्यासाठी देणे. गणिती प्रक्रियांच्या लिखाणाचा सराव करून विविध कृती. कर्णदोष बालकांचे गणित आणि अध्ययन प्रभावी होण्यासाठी करता येतील. बौद्धिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या बालकांची गणित विषयातील अध्ययनाची गती कमी असलेली दिसून येते. या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार छोट्या छोट्या गणितीय क्रिया देऊन त्यांचा सराव करण्याची संधी देणे. सामान्य बालकांबरोबर या बालकांची जोडी तयार करून त्यांच्या मदतीने गणितीय क्रिया करण्यास सांगणे. विज्ञान विषय समावेशित वर्गामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांना विज्ञान अध्ययनात अडथळे येतात. विज्ञान अध्ययनासाठी विश्लेषण क्षमता आवश्यक असते. विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. या प्रयोगासाठी निरीक्षण क्षमता आवश्यक असते. विज्ञानातील संकल्पनांचे आकलन होण्यासाठी विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी विशेष प्रयत्नांची गरज असते. दृष्टिदोष असणाऱ्या बालकांना प्रयोगाची कृती तोंडी सांगणे, प्रयोगाची निरीक्षणे करण्यासाठी भिंगांचा वापर करणे, मोठ्या चित्रांचा वापर करणे, आकृत्यांची नावे वाचून दाखविणे. कर्णदोष असणाऱ्या बालकांना प्रयोगासाठी करावयाची कृती लिखित स्वरूपात देणे. शिक्षकांनी संथ गतीने सूचना देणे. चित्रे, आकृत्या व तक्ते यांचा अध्ययनात वापर करणे. बौद्धिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या बालकांना प्रयोगाच्या सोप्या कृती देणे. या बालकांच्या सामान्य बालकांसोबत जोड्या करून त्यांना निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. विशेष गरजा असणाऱ्या बालकांना अध्ययनासाठी जादा वेळ देणे. विज्ञान अध्यापनात संगणकाचा वापर करणे. सामाजिक शास्त्रे. सामाजिक शास्त्रांमध्ये इतिहास व भूगोल या विषयांचा समावेश होतो. काही मुलांना या विषयांच्या अध्ययनात समस्या निर्माण होतात. समाजशास्त्रातील घटना, व्यक्ती व अमूर्त संबंधांच्या अध्ययनासाठी वैशिष्ट्यपूर्ण अध्ययन अनुभव देणे गरजेचे असते. यासाठी चित्रफिती, नकाशे, तक्ते यांचा वापर करणे गरजेचे असते. कला व संगीत. कला हे भावना व्यक्त करण्याचे व संवाद प्रभावी साधन आहे. कलेमध्ये नृत्य, गीत, नाट्य, रेखाटणे, बोलक्या बाहुल्या यांचा समावेश होतो. कला व संगीतामुळे बालकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते. विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये अध्ययनाची आवड निर्माण करण्यासाठी कला व संगीताचा अधिक उपयोग होतो. फुरसतीच्या वेळेमध्ये या बालकांना संगीताची आवड जोपासता येते. शारीरिक शिक्षण. बालकांची शारीरिक सुदृढता त्यांच्या विकास महत्त्वाची भूमिका बजावते. बालकांच्या लहान वयात खेळाचा सहभाग असणे गरजेचे आहे. शारीरिक अपंग बालकांना त्या
खेळांमध्ये अडचणी येतात, त्याला पर्यायी खेळांची योजना करणे गरजेचे आहे. खेळांच्या माध्यमातून सामान्य बालकांशी या विशेष बालकांशी मैत्री निर्माण करता येते. शारीरिक अक्षमतेवर मात करण्यासाठी योगासने उपयुक्त ठरतात. मानसिक अक्षमतेसाठीही योगासनाचा सकारात्मक परिणाम होतो. वर्गामध्ये विविध विषयांमध्ये अध्यापन करताना शिक्षकांनी वेगवेगळ्या अध्यापन कृतींचा आशयानुरूप समावेश करायला हवा. आपल्या विषयातील आशय व संकल्पनांचे आकलन होण्यासाठी आवश्यक अध्ययन अनुभव शिक्षकांना द्यायला हवे. घटक 4. समावेशित वर्गातील अध्यापन पद्धती. समावेशित वर्गामध्ये शिकणाऱ्या विविध वैशिष्ट्यांनी युक्त बालकांना अध्यापन करताना शिक्षकांनी विविधता ठेवायला हवी. यासाठी काही अध्यापन पद्धतींची थोडक्यात माहिती दिलेली आहे. 1. कथाकथन पद्धती. 2. प्रवास पद्धती. 3. बुद्धिमंथन पद्धती. 4. जिगसॉ पद्धत. 5. प्रकल्प पद्धत. 6. गट अध्यापन पद्धत. कथाकथन पद्धत यामध्ये प्राथमिक स्तरावरील वर्गाध्यापनासाठी उपयुक्त अशी ही पद्धत आहे. मनोरंजक पद्धतीने अध्ययनासाठी ही पद्धती उपयुक्त ठरते. मुलांना नैतिक संस्कार करण्यासाठी गोष्टींचा उपयोग होतो. कथाकथन ही एक कला असून ती प्रयत्नाने शिक्षक अवगत करू शकतात. कथाकथनासाठी योग्य आवाज, अभिनय, भाषा, घटनांचा क्रम, चित्रे व नकाशांचा वापर या गोष्टी महत्त्वाच्या असतात. कथाकथन करत असताना त्यामध्ये संलग्नता असणे आवश्यक असते. कथाकथनामुळे मनोरंजनातून ज्ञानप्राप्ती होते, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीची परिपूर्ती होते. प्रवास पद्धत. सहल पद्धती व प्रवास पद्धती यामध्ये फरक आहे. सहल पद्धतीत प्रत्यक्ष प्रवास असतो. यात स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घेतली जाते. प्रत्यक्ष प्रवासाला निघालो आहे याचे नाटक वर्गात करणे याला प्रवास पद्धत असे म्हणतात. या पद्धतीमध्ये प्रवासाला न जाता वर्गात सहलीला निघालो आहे किंवा सहलीत आहे असे भासवून संबंधित पाठाची माहिती दिली जाते. प्रवास पद्धतीचा वापर प्राथमिक स्तरावरील इयत्ता 3री पासून इयत्ता 6वी पर्यंत करता येईल. भूगोलातील काही घटकांचा ही पद्धती उपयुक्त ठरते. प्रवास पद्धतीत विद्यार्थ्यांच्या कल्पनेला वाव मिळतो. या अध्यापन पद्धतीत अनेक नकाशे, चित्रे, प्रतिकृती, वस्तू यांचा वापर करावा लागतो. ज्या घटकांचे अध्यापन करावयाचे त्या घटकाचा माहितीक्रम ठरवून नंतर शैक्षणिक साधनांची मांडणी करावी. ज्या मार्गे प्रवास करणार आहोत त्यामधील प्रथम येणाऱ्या ठिकाणांची प्रथम माहिती द्यावी, त्यानंतर क्रमानुसार पुढील माहिती द्यावी, असे प्रवास पद्धतीचे नियोजन करावे लागते. संपूर्ण पाठाची यशस्वीता शैक्षणिक साधनावर असते. या पद्धतीशी निरीक्षणाला महत्त्व असते. विद्यार्थ्यांना साहित्याचे निरीक्षण करून कल्पनेत झेप घ्यावी लागते. शिक्षकांना स्थळाचे स्पष्टीकरण सलग करून चेहऱ्यावरील हावभाव, आश्चर्य, आवाजात चढ उतार इत्यादी बाबींवर विचार करावा लागतो. आपण खरोखर सहलीला आहोत असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटावे अशी वातावरण निर्मिती केली पाहिजे. बुद्धिमंथन पद्धत ही एक सहकार्यात्मक अध्यापन पद्धती आहे. या पद्धतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर एखादी समस्या मांडली जाते. ती समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी उपाय सुचवावेत असे सांगितले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याने सुचवलेली कल्पना अथवा उपाय फलकावर लिहिली जाते. या पद्धतीमध्ये शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला आपली कल्पना मांडावयास सांगतात. त्यानंतर या समस्येवर वर्गामध्ये चर्चा केली जाते. परिसर अभ्यास या विषयातील घटकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. यासाठी प्रदूषण, साक्षरता यासाठी विषय निवडता येईल. जिगसॉ पद्धत. जिगसॉ हे सहकार्यात्मक अध्यापन एक तंत्र आहे. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचे गट केले जातात. 4 ते 6 विद्यार्थ्यांचा एक गट तयार केला जातो. पाठ्यपुस्तकातील एक मुद्दा एका गटाला अभ्यासासाठी दिला जातो. या गटातील मुले आपल्याला दिलेल्या उपघटकावर गटामध्ये चर्चा करतात. शिक्षक या मुलांना अध्ययनासाठी आवश्यक संदर्भ साहित्य पुरवतात. गटामधील विद्यार्थी आपल्या उपघटकातील माहिती संकलित करतात.
समावेशित वर्गामध्ये हुशार व सामान्य व विशेष बालके असा बहुजिनसी गट शिक्षकांनी तयार करणे गरजेचे आहे. प्रकल्प पद्धत. प्रकल्प पद्धती ही एक विद्यार्थी केंद्रीय अध्यापन पद्धती आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक अथवा गटामध्ये प्रकल्प दिला जातो. प्रकल्प पद्धतीच्या पायऱ्या पुढीलप्रमाणे: निवड, योजना, योजना कार्यान्वित करणे, मूल्यमापन. प्रकल्प पद्धतीमध्ये शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकाची असते. आज प्रकल्प चालू असताना लागणारी साधन सामग्री शिक्षकांनी उपलब्ध करून द्यावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रेरणा, उत्साह, आधार देण्यासाठी प्रयत्न करावे. गट अध्यापन पद्धती. समावेशक वर्गामध्ये वैविध्यपूर्ण बालके असतात. अशा वर्गामध्ये एका घटकाला अध्यापन करताना मर्यादा पडतात. अशा वेळी गट अध्यापन पद्धती महत्त्वाची ठरते. गट अध्यापन प्रतिमानांचा वापर करता येतो. गट अध्यापन म्हणजे एकापेक्षा जास्त शिक्षक एकाच वेळी वर्गामध्ये अध्यापन करतात, ज्यामुळे दोन्ही तज्ज्ञांच्या अनुभवांचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. शिक्षकांबरोबर व्यावसायिक स्वयंसेवी संस्थेचे लोक, मानसोपचार तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ, विशेष शिक्षक अध्यापन करू शकतात. या गट अध्यापनाची काही प्रतिमाने पुढीलप्रमाणे आहेत. एकाचे अध्यापन, एकाची मदत. या प्रतिमानामध्ये सामान्य शिक्षक वर्गामध्ये अध्यापन करतात आणि विशेष शिक्षक विशेष गरजा असणाऱ्या बालकांना अध्यापन घटकांसंबंधी येणाऱ्या अडचणी सोडवून त्यांना अध्ययनास मदत करतात. वर्गाच्या व्यवस्थापनात मदत करतात. उदाहरणार्थ, सामान्य शिक्षक गणित अध्यापन करत असतील तर दृष्टिदोष असणाऱ्या बालकाला विशेष शिक्षक गणितातील उदाहरण वहीत लिहून देतील व सोडवण्यासाठी सूचना देऊ शकतील. दुसरा प्रतिमान आहे एकाचे अध्यापन, दुसऱ्याचे निरीक्षण. या वर्गामध्ये अनुभवी शिक्षक अध्यापन करतात. विशेष तज्ज्ञ शिक्षक विशेष गरजा असणाऱ्या बालकाला अध्ययन करताना येणाऱ्या अडचणींचा शोध घेण्यासाठी या प्रतिमानांचा वापर केला जातो. नवीन शिक्षक या पाठाच्या निरीक्षणातून आपल्या अध्यापनात करावयाच्या सुधारणा लक्षात घेऊ शकतात. एकानंतर एक अध्ययन. या प्रतिमानामध्ये वर्ग अध्यापन, वर्गखोली वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेली असते. त्याला आपण स्टेशन संबोधू शकतो. मुलांचे लहान लहान गट करण्यात येतात. हे लहान गट एका स्टेशनला भेट देतात. तेथे उभे असणारे शिक्षक त्यांना एका विषयाचे अध्यापन करतात. तो गट पुढील स्टेशनकडे जातो. तेथे उपस्थित विशेष शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात. अशा वेळी वेगळा अध्ययन अनुभव मुलांना मिळतो. समांतर अध्यापन. या प्रतिमानांमध्ये पाठ्य घटकाचा एक भाग सामान्य शिक्षक शिकवतात व दुसरा भाग विशेष शिक्षक शिकवतात. मुलांच्या दोन्ही गटांना समान घटक दोन भागांमध्ये शिकवला जातो. पर्यायी अध्यापन. या प्रतिमानांमध्ये सामान्य शिक्षक वर्गामध्ये शिकवितात, त्यावेळी विशेष गरजा असलेले विशेष शिक्षक विशेष गरजा असणाऱ्या बालकांना वेगळ्या वर्गखोलीमध्ये नेऊन शिकवितात. काही अवघड संकल्पना अशा संकल्पनांसाठी या प्रतिमानांचा वापर केला जातो. गट अध्यापन विविध प्रतिमानांच्या वापरातून विविधता यात एकता प्रस्थापित करण्याचा चांगला प्रयत्न केला जातो. घटक 5. समावेशक वर्ग अध्यापनाची तंत्रे. समावेशित वर्गामध्ये असणारे मुले ही समवयस्क गटातील असतात. यामधील सामान्य बालकांची मैत्री विशेष गरजा असणाऱ्या बालकांशी होण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करा. अशा वर्गामध्ये अध्यापनासाठी ज्या विविध तंत्रांचा वापर करावा लागतो ती पुढीलप्रमाणे: शालेय समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे, समूह वातावरण निर्मितीसाठी खेळाचा वापर करणे, विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या बलस्थानावर लक्ष केंद्रित करणे, आवश्यकतेनुसार विशेष बालकांना अध्ययनात विश्रांती देणे, पुस्तकांची देवाणघेवाण करणे, व्यक्तिभेदावर मात करण्यासाठी चर्चा करणे, वर्गासाठी एकत्रित काम देणे, उदाहरणार्थ बाकांची विशिष्ट रचना करणे, एकमेकांना कामात सहाय्य करण्यास सांगणे, अपंग बालकांना सामान्य बालकांबरोबर सहभागाची संधी देणे, अभिरूप
शिक्षक बनण्याची संधी देणे. उदाहरणार्थ शिक्षक दिनी काही मुलांना मुख्याध्यापक शिक्षक पदे देऊन त्यांना अध्यापनाचा मर्यादित अनुभव देणे. विद्यार्थ्यांना वर्गातील नियम तयार करण्यास सांगणे. तात्कालिक वर्ग वैशिष्ट्ये निश्चित करणे व ती पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे. पालकांशी सातत्यपूर्ण संवाद साधणे. विशेष शिक्षकांचा आवश्यकतेनुसार सहयोग घेणे. बाह्य अध्ययन अडथळे दूर करणे. उदाहरणार्थ वायू विजन व्यवस्था. प्रत्येक विशेष बालकांच्या अध्ययन समस्यांची यादी करणे. प्रत्येक विशेष बालकांची घरी व समाजात होणाऱ्या अध्ययनांची माहिती संकलित करणे. अध्ययन मनोरंजक बनविणे. अध्यापन करताना सोपी भाषा वापरावी. शारीरिक हालचाली, चेहऱ्यावरचे हावभाव, आवाजातील चढ उतार यांचा वापर करावा. संप्रेषण हे आपुलकी वाटणारे असावे. यामध्ये विद्यार्थ्यांना आवाहन करणारी वाक्य असावीत. सर्व बालकांचे अध्ययनाकडे लक्ष असल्याची खात्री करणे. एकाच प्रकारची अक्षमता असणाऱ्या बालकांना एकमेकांशी संवादाची संधी देणे. उदाहरणार्थ कर्णबधिरे बालके एकमेकांशी खुणांच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे संवाद साधतात. कृतीयुक्त अध्यापनात अधिक भर देणे. अध्ययनासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देणे. वर्ग वातावरण लोकशाही प्रधान असावे यासाठी सर्व बालकांना समान संधी द्यावी. वर्गातील विकृती या सर्व समावेश व सहकार्यात्मक ठेवाव्यात. लहान घटकाचे सखोल अध्ययन करणे. यामध्ये प्रत्येक बालक त्यांच्या क्षमतेनुसार अध्ययन करेल. स्वाध्याय किंवा वर्गकार्याचे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावयास देणे. वर्ग व्यवस्थापन करण्यासाठी सकारात्मक बनवावे. शालेय कार्यक्रमात विशेष संधी उपलब्ध करून द्यावी व शालेय कार्यक्रमात विशेष विद्यार्थ्यांना संधी द्यावी. घटक 6. वर्ग जडणघडणीत शिक्षकाची भूमिका. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. कोठारी आयोगाने म्हटल्याप्रमाणे देशाचे भवितव्य वर्गावर्गातून घडत आहे. विद्यार्थ्यांवर शालेय वातावरण होणारे संस्कार त्यांच्या भावी आयुष्याच्या जडणघडणीत उपयुक्त ठरतात. शालेय विद्यार्थी आपल्या शिक्षकाकडे आदर्श म्हणून पाहतात. प्रत्यक्ष वर्ग अध्यापनात विद्यार्थ्यांशी शिक्षकांच्या आंतरक्रिया होतात. सर्वसमावेशक शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कारण या वर्गात शिकणाऱ्या अध्ययनार्थींच्या गरजांमध्ये कमालीची वैविध्यता असते. या वैविध्यतेचा स्वीकार करून त्याला सकारात्मक प्रतिसाद शिक्षकाला द्यावा लागतो. 1. संप्रेषण. 2. वर्ग वर्तनावरील नियंत्रण. 3. व्यावसायिक विकास. 4. वर्ग वातावरण. 5. अभ्यासक्रम सुधारणा. 6. सहकार्यात्मक दृष्टिकोन. 7. सहअध्यापन. 8. वैयक्तिक मार्गदर्शन. 9. वर्गरचना. यामध्ये 1. संप्रेषण समजून घेऊया. संप्रेषण म्हणजे संवादाच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया होय. संप्रेषण हे द्विमार्गी असते. आपण दिलेल्या संदेशाला प्रतिसाद प्राप्त झाल्यावरच संप्रेषण झाले असे आपण म्हणतो. म्हणजेच संप्रेषणामध्ये संदेशाला अर्थ प्राप्त होणे गरजेचे आहे. समावेशी शिक्षणामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांना त्यांच्या ज्ञानेंद्रियांतील कमतरतेमुळे संप्रेषणात अडचणी येत असतात. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या कमतरता ओळखून शिक्षकाला विद्यार्थ्यांशी संवाद साधावा लागतो. संवादासाठी विविध तंत्रे, साधने यांचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ करपल्लवी, हातांच्या हालचालींमुळे द्वारे संप्रेषण करणे, सहकार्यांच्या जोड्या करून संवाद करण्यास सांगणे. वर्तनावरील नियंत्रण. विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या बरोबर इतर सामान्य विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरू असते. अशा वेळी या विद्यार्थ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्ये शिक्षकाला महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. समावेशी वर्गामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांना सामान्य बालकांबरोबर संवाद घडतो. अशा वेळी बालकांमध्ये शिस्तविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. विशेष बालकांच्या अनावश्यक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकाला विकासात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो. या विद्यार्थ्यांच्या वर्तनविषयक नियंत्रणासाठी स्वयंशिस्तीचा वापर करावा लागतो. विशेष बालकांना सकारात्मक प्रेरणा देऊन त्यांना अध्ययन प्रवृत्त केले जाते. 3. व्यावसायिक विकास.
समावेशित शिक्षकाला सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या सहाय्याने आपले ज्ञान अद्ययावत करावे लागते. वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धती, साधने, कौशल्ये, तंत्रे यांची माहिती देऊन त्याचा वापर दैनंदिन अध्यापनामध्ये करावयाचा असतो. विशेष बालकांच्या शिक्षणासंदर्भात विशेष शिक्षक, तज्ज्ञ, डॉक्टर, विषय वर्तनविषयक तज्ज्ञ यांचा मार्गदर्शन सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकाला मिळतो. या ज्ञानाचा उपयोग समावेशक शिक्षक वर्ग जडणघडणीमध्ये करतात. वर्ग वातावरण समावेशित शाळेत शिकणाऱ्या विशेष बालकाच्या क्षमतेबाबत शिक्षकास विश्वास असणे यावर समावेशित शाळेचे यश अवलंबून आहे. शिक्षकांना वर्गातील वातावरण सुरक्षित व अध्ययनपूरक ठेवावे लागते. विशेष गरजा असणाऱ्या बालकांना अध्ययनात सक्रिय करायचे असते तर त्यांचे सामान्य बालकांबरोबर सहकार्यात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचे असते. यामुळे बालकांच्या सामाजिकीकरण होण्यास मदत होते. 5. अभ्यासक्रम सुधारणा समावेशित शाळेतील शिक्षक आपल्या वर्गातील विशेष बालकांचा विचार करून अभ्यासक्रमाचे आवश्यक ते बदल करतात. या बदलांचे स्वरूप विद्यार्थ्यांना द्यावयाचे असते. अध्ययन अनुभव या स्वरूपाचे असते. यामध्ये ध्वनिमुद्रित साहित्य तयार करणे, छोट्या स्वरूपात स्वाध्याय, पाठ्यघटकाचे सारांश लेखन, आलेखात्मक मांडणी, रंगांचा वापर केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना आशयाचे आकलन करणे सुलभ बनते. सहकार्यात्मक दृष्टिकोन समावेशित शिक्षण मध्ये सर्व तज्ज्ञ एका ध्येयाने प्रेरित होऊन काम करत असतात. सहकार्य म्हणजे ज्ञान, अनुभव व कौशल्य यांची देवाणघेवाण होय. तसेच याचा समावेशक वर्गामध्ये केलेला एकत्रित वापर होय. यामध्ये स्त्रोत, शिक्षण, विविध साधने, विशेष शिक्षक यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया अपेक्षित असते. या बाबी औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही वातावरणात होत असतात. सहअध्यापन को-टीचिंग सहअध्यापन म्हणजे विशेष शिक्षक, तज्ज्ञ, सामान्य शिक्षक यांनी समावेशक वर्गामध्ये केलेले अध्यापन होय. एका विशिष्ट वर्गामध्ये मूल्यमापन साधनांच्या सहाय्याने दिग्दर्शन, निरीक्षण, समस्या निवारण यांसाठी केले सर्व एकत्र येतात. यामुळे विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या समस्या व त्यानुसार अध्ययन अनुभवांची निश्चिती करणे शक्य होते. एकाच ठिकाणी किंवा एकाच वर्गात शिकणाऱ्या विविध प्रकारच्या विशेष गरजा असणाऱ्या बालकांना अध्यापन करताना या अध्ययनाचा अधिक फायदा होतो. अध्यापनाच्या या उपघटकात याचे विस्तृत विवेचन केलेले आहे. वैयक्तिक मार्गदर्शन समावेशित वर्गामध्ये अशीही काही विशेष गरजा असणारी मुले असतात. त्यांना काही विषय अथवा विषयातील काही पाठ्यघटक सामान्य मुलांबरोबर अध्ययन करणे शक्य होत नाही. अशा वेळी समावेशक शिक्षकाला त्या मुलाला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगणे गरजेचे असते. सामान्य पद्धतींना वेगवेगळ्या कृती दिल्यानंतर विशेष गरजा असणाऱ्या बालकाला त्यांच्या आकलन क्षमतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन करू शकतात. या बालकांमध्ये अध्ययनासाठी आत्मविश्वास निर्माण करून त्याला इतर अध्ययनकर्त्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी विशेष मार्गदर्शन करतात. या बालकाला आवश्यक भासल्यास पुढे वेळ मिळाल्यास त्यांनी त्यांच्या अक्षमतेनुसार किंवा अक्षमतेच्या प्रकारानुसार विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ शकतात. वर्गरचना समावेशित वर्गात वर्गरचना महत्त्वाची असते. यामध्ये या बालकांची बैठक व्यवस्था, साधनांची मांडणी, विजनांची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था यांचा विचार शिक्षकाला करावा लागतो. दृष्टिदोष असणाऱ्या बालकाला फलकाच्या जवळ बसण्याची व्यवस्था करणे, गटचर्चा करताना बाकांची गोल रचना करणे, समवयस्क गट करताना समोरासमोर बसण्याची व्यवस्था करणे, अपंग बालकाला फलकलेखनासाठी सारख्या कार्यात सहभाग होण्यासाठी लाकडी पायऱ्यांची रचना करणे. या भौतिक रचनेचा फायदा मुलांना त्यांचे अध्ययन करताना सुलभता होण्यास मदत होते. समावेशित वर्गामध्ये सामान्य विद्यार्थ्यांबरोबर विशेष गरजा असणाऱ्या मुलांना
शिकवणे हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे. समावेशित वर्गाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यातील मानवी घटकातील परस्पर सहकार्यामुळे या वर्गाची जडणघडण अधिक प्रभावी होण्यास मदत होते. सामान्य शिक्षक व विशेष बालकांसाठी शिक्षक एकत्र येऊन या वर्गामध्ये अध्यापन करतात. त्यावेळी याची यशस्वीता अधिक वाढलेली दिसून येते. घटक 7. शिक्षक प्रशिक्षण. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. या शिक्षणामध्ये समाविष्ट असणाऱ्या वैविध्यपूर्ण गरजांची पूर्तता करण्यासाठी जबाबदारी शाळेची आहे. तसेच बालकांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारा शिक्षक हा प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. शिक्षण प्रशिक्षणाचे सेवापूर्व प्रशिक्षण व सेवांतर्गत प्रशिक्षण असे 2 भाग पडतात. सध्या उपलब्ध असणाऱ्या सेवापूर्व आणि सेवांतर्गत प्रशिक्षण हे सामान्य शिक्षक प्रशिक्षण व विशेष शिक्षक प्रशिक्षण असे 2 प्रकारचे आहेत. सध्याच्या विशेष शिक्षक प्रशिक्षणामध्ये बालकांच्या विशेष गरजांनुसार शिक्षण क्रमाची रचना करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ, कर्णबधिर मुलांसाठी अशिक्षक प्रशिक्षण, अंध मुलांसाठी शिक्षक प्रशिक्षण, मतिमंद मुलांसाठी शिक्षक प्रशिक्षण याप्रमाणे. सेवांतर्गत प्रशिक्षण. समावेशित शाळेमध्ये सामान्य मुलांबरोबरच विशेष गरजा असणारी सर्व प्रकारची बालके समाविष्ट असतात. अशा वेळी शिक्षकाने कशा प्रकारे अध्यापन करावे याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. सध्या भारतामध्ये समावेशित शाळेतील शिक्षक होण्यासाठी सेवापूर्व शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम अस्तित्वात नाही. अशा वेळी सेवांतर्गत प्रशिक्षण हा प्रभावी पर्यायाचा विचार करणे इष्ट ठरेल. समावेशित शिक्षणामध्ये सामान्य मुलांबरोबर विशेष गरजा असणारी बालके अध्ययन करीत असतात. सामान्य शाळेतील शिक्षक अशा वर्गात शिकविण्यासाठी उत्सुक नसतात. या शिक्षकांची अशी धारणा आहे की समावेशित शिक्षण हे सामान्य शिक्षणापेक्षा वेगळे असून त्यासाठी विशेष तज्ज्ञांची आवश्यकता आहे. ही त्यांची चुकीची धारणा दूर करून त्यांचा समावेशित शाळेत अध्यापन करण्यासाठीचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे गरजेचे आहे. सेवांतर्गत प्रशिक्षणामध्ये शिक्षकाला आपला वर्ग समावेशक कसा करायचा व वर्गातील अध्ययनार्थींच्या वैविध्यपूर्ण गरजांची पूर्तता कशी करायची याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कृती आधारित अध्ययन पद्धतीचा वापर व बालक केंद्रित अध्यापन दृष्टिकोनाचा स्वीकार करून सामान्य शाळेतील शिक्षक हा समावेशित शिक्षक बनू शकतो. समावेशित शिक्षणासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणामध्ये खालील बाबींचा समावेश करणे गरजेचे वाटते. गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी व्यावसायिक ज्ञानाच्या विकासावर भर द्यावा. नाविन्यपूर्ण अध्यापन कार्यनीतीची ओळख करून देऊन त्यांच्या वापराचे प्रशिक्षण देणे. वर्गातील बालकांच्या वैविध्यपूर्ण गरजांनुसार अध्यापनात तात्कालिक बदलाबाबत माहिती देणे. शिक्षकाकडे असणाऱ्या अध्यापन कौशल्याचा उपयोग समावेशित वर्गात करण्यासाठी प्रोत्साहित करणे. आदर्श समावेशित शिक्षकाचा नमुना मॉडेल सादर करणे. वैविध्यपूर्ण बालकांच्या प्रतिसादास सकारात्मक उत्तर देण्याबाबत मार्गदर्शन करणे. समावेशक शाळेतील विविध पाठांचे आयोजन करणे. विविध गरजा असणाऱ्या बालकांच्या वर्तन वैशिष्ट्यांची माहिती देणे. समावेशित शाळेतील अध्यापनासाठी आवश्यक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करणे. समावेशित वर्ग अध्यापनासाठी वापरावयाच्या अध्यापन साहित्याबाबत विषयवार सखोल माहिती देणे. समावेशित शिक्षणाची तत्त्वे शिक्षकांमध्ये रुजविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणे. शिक्षक प्रशिक्षणाचे पुनरावलोकन करून त्यामध्ये आवश्यक बदलांसाठी सूचना देणे. समावेशक शाळेत अध्यापन करताना शिक्षकांना येणाऱ्या समस्या जाणून घेणे व त्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देणे. समाजातील सर्व घटकांचा समावेशित शाळेमध्ये सहभागासाठी कार्यनीती सुचविणे. कृतीयुक्त अध्यापन पद्धती निर्मितीसाठी वर्गातील रचनेसंबंधी मार्गदर्शन करणे. घटक 8. विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन.
विशेष गरजा असणाऱ्या बालकांना सामान्य बालकांबरोबर अध्ययन करण्यासाठी प्रेरित करणे गरजेचे असते. यासाठी बालकाला समुपदेशनाची गरज असते. या समुपदेशनाला शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांची भूमिका महत्त्वाची आहे. यामध्ये सर्वप्रथम शिक्षकाची भूमिका समजून घेऊया. अपंग बालकांच्या अडचणी समजावून घेणे. अपंग बालकांना प्रेम, सहानुभूती, प्रोत्साहन व शाबासकी द्यावी. सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक द्यावी. शैक्षणिकदृष्ट्या कमतरता असणाऱ्या बालकांना विशेष सहाय्य करावे. अपंग बालकांशी प्रेमळ वागणूक ठेवावी. असमायोजित विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना समुपदेशकाकडे पाठवावे. वर्गाध्यापन कृतीशील अध्यापन पद्धतीचा वापर करावा. वर्गाध्यापन मनोरंजक करण्याचा प्रयत्न करावा. शिक्षकाचे स्वतःचे मानसिक आरोग्य चांगले असावे. कर्णबधिर बालकांनी श्रवण यंत्रे लावले की नाही हे पाहावे. वर्गातील बैठक व्यवस्था विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा विचार करून करावी. पुढचा मुद्दा आहे मुख्याध्यापक व शाळेची भूमिका कोणती ते पाहूया. शाळेचे वातावरण अध्ययनासाठी प्रेरणादायी राहील याची काळजी घ्यावी. शाळेच्या कामकाजात शिक्षक व विशेष बालकांना सहभागी करून घ्यावे. विशेष बालकांना मार्गदर्शन व समुपदेशनासाठी योग्य यंत्रणा उभारावी. विशेष बालकांची वेळच्या वेळी आरोग्य तपासणी करावी. विशेष विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात लवचिकता असावी. अभ्यासपूरक कार्यक्रमाचे आयोजन करावे. पालक शिक्षक संघाची स्थापना करावी. यामध्ये अपंग पालकांचा समावेश असावा. अपंग विद्यार्थ्यांच्या गंभीर स्वरूपाच्या समस्येबाबत पूरक सेवांशी संपर्क साधावा. व्हीलचेअरने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ व वर्गाला उतरण किंवा रॅम्प बांधावे. अपंग विद्यार्थ्यांना सोयीचे होईल असे शौचालय तयार करावे. पायाने विकलांग विद्यार्थ्यांचा वर्ग तळमजल्यावर असेल याची व्यवस्था करावी. आता यामध्ये पालकांची भूमिका समजून घेऊया. आपल्या पाल्याच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. पाल्याचे अवास्तव लाड करू नये. पाल्याला भावनिकदृष्ट्या सुरक्षितता द्यावी. आपल्या अपंग पाल्यावर छोट्या कामाच्या जबाबदाऱ्या द्याव्यात. स्वतःच्या इच्छा आकांक्षा पालकांनी आपल्या पाल्यावर लादू नयेत. घरातील वातावरण प्रेमळ व सहकार्याचे असावे. पालकांनी पाल्याच्या शाळेत सतत संपर्क ठेवावा. गरजेनुसार डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ अथवा अन्य तज्ज्ञांची मदत घ्यावी. आपल्या पाल्याचा स्वीकार करून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या पाल्य आवश्यक साधनांचा वापर करतो की नाही हे पाहावे. उदाहरणार्थ चष्मा, श्रवण यंत्रे इत्यादी. आपल्या पाल्याची इतर मुलांशी तुलना करू नये. पालकांनी स्वतः मानसिकदृष्ट्या निरोगी राहावे. आपल्या समाजात राहणाऱ्या विशेष बालकांना शिक्षण घेण्याचा व सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. या बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक, पालक या सर्वांचीच आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास आपल्या सामान्य बालकांप्रमाणे या बालकांना आपले आयुष्य व्यतीत करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. या पाठाचा सारांश पाहूया. समावेशित शाळेत अध्यापन करणाऱ्या शिक्षकाला आपले अध्यापन विषयक तत्त्वज्ञान निश्चित करावे लागते. सध्याची शिक्षण प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित आहे. याचा प्रामुख्याने विचार शिक्षकाला करावा लागेल. शिक्षकाचा सर्वांगीण विकास व चारित्र्य संवर्धन करण्यासाठी शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे असते. समावेशित शाळेतील शिक्षक हा अनेक गुण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असायला हवा. समावेशित शाळेत अध्यापन करताना शिक्षकाला विविध विषयांसाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून अध्ययन प्रक्रियास परिणामकारक करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विविध अध्यापन तंत्रांचा वापर करून अध्यापन केल्यास वर्गातील विविध प्रकारच्या बालकांचे अध्ययन होईल. नाविन्यपूर्ण किंवा वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा व तंत्राचा वापर कसा करावा यासाठी समावेशित शिक्षकाला सेवांतर्गत प्रशिक्षणाचा फायदा होईल. आपल्या वर्गातील विशेष गरजा असणाऱ्या मुलांना मार्गदर्शन व समुपदेशन करून व्यक्तिमत्व विकास करता येईल. अशा प्रकारे समावेशित शाळेत
शिक्षकाला महत्त्वाची जबाबदारी स्वीकारून ती यशस्वीरित्या पार पाडावी लागेल. या ठिकाणी पाठातील पारिभाषिक शब्द आणि अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत. धन्यवाद.